नमस्कार, मी प्रार्थना आणि नाईक विथ बाईक या आमच्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजची आमची बाईक राईड असणार आहे मालाड टू जव्हार. राईड जवळची असो किंवा लांबची, आम्ही आमचा प्रवास नेहमीच सकाळी लवकर सुरू करतो. त्यामुळे मुंबईच्या नेहमीच्या ट्रॅफिकपासून थोडा आराम मिळतो आणि प्रवासही अगदी एन्जॉय करता येतो. पावसाळ्यात बाईक राईड करण्याची मजा काही वेगळीच असते. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, रस्त्यावरचे सुंदर वातावरण, मध्येच पडणारा पाऊस, हे सगळं बघत बाईक चालवण्याचा अजिबात कंटाळा येत नाही. उलट कितीही लांबचा प्रवास असला तरी तो कधी संपतोय असं वाटत नाही. कारण 2.5 ते 3 तासांचा प्रवास केल्यानंतर आम्ही जव्हारच्या एंट्री पॉईंटला पोहोचलो. जव्हारमध्ये एंट्री केल्यावर दिसणारी हिरवळ, डोंगर, शेतं बघून खूप छान वाटलं. पावसामुळे सगळीकडे मस्त हिरवळ झाली होती आणि वातावरणही खूप छान होते. मुंबई इतकी जवळ असून सुद्धा जव्हारने आपला निसर्ग अजूनही खूप छान जपून ठेवला आहे, हे इथे आल्यावर जाणवतं. जव्हारमध्ये एंट्री केल्यावर बऱ्याच ठिकाणी रस्ते खूप खराब आहेत. पाऊस पडल्यामुळे 2-3 ठिकाणी आम्हाला दरडसुद्धा पडलेली दिसली. जव्हारमध्ये आम्ही कुठे कुठे फिरलो आणि कोणते कोणती सुंदर ठिकाणं पाहिली, हा आमचा पूर्ण रोड ट्रिप कसा होता, हे सगळं पाहण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चं पहिलं ठिकाण होतं दाभोसा धबधबा. इथे स्कायवॉक आहे, पण आम्ही गेलो तेव्हा नेमकी एंट्री बंद होती. तरीही व्ह्यू पॉईंटवरून धबधबा खूप मस्त दिसत होता. थोडं पुढे पायऱ्या उतरून धबधब्याच्या जवळही जाता येतं. गाईज हे बघा कसलं भारी आहे. डबा बघितलास आता वर चढताना कसं वाटतं? हा हा आता काय वाटतं? दोन कुठल्या मध्ये बाहेर एवढ्या मोठ्या मोठ्या करायच्यात म्हणून केल्यात त्या. बसलीस का लगेच? म्हणून कमी करता म्हणून एवढ्या मोठ्या मोठ्या करायला. पण बसलीस का तू? उभं कशाला आहे? दाभोसा वॉटरफॉलच्या इथून निघाल्यावर आम्हाला मधीच हे सुंदर असं हिरवंगार पठार लागलं. आम्ही तिथे थोडा वेळ थांबून मस्त मॅगी बनवली आणि तिथला व्ह्यू एन्जॉय केला. पाणी टाक. प्लेट विसरलो आम्ही असं खाणार होता. पण व्ह्यू बघा. कशी आहे? तर आमचं दुसरं ठिकाण होतं जयसागर धरण. इथला निसर्ग आणि धरणाचा सुंदर परिसर पाहायला खूप छान वाटतो. जयसागर डॅम खूप सुंदर व्ह्यू आहे बघा. तर तिसरं ठिकाण होतं हनुमान पॉईंट. इथून आजूबाजूचा सुंदर निसर्ग, डोंगर आणि जव्हार पॅलेसचंही सुंदर दृश्य बघायला मिळतं.
आमचं चौथं ठिकाण होतं सनसेट पॉईंट, पण आम्ही गेलो तेव्हा पाऊस असल्यामुळे सनसेट पाहता आला नाही. तुम्ही बाकीच्या दिवसात आलात तर इथून दिसणारा सूर्यास्ताचा व्ह्यू नक्कीच छान असेल. तर पाचवं ठिकाण होतं शिरपामाळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी जोडलेला ऐतिहासिक संदर्भ आहे. जव्हार परिसरातून महाराजांच्या सैन्याच्या हालचाली झाल्याचं सांगितलं जातं आणि या शिरपामाळ हे त्याच्याशी संबंधित असलेलं ऐतिहासिक ठिकाण मानलं जातं. तर अशी होती आमची एक दिवसाची छोटीशी बाईक राईड. मालाड ते जव्हारचा हा प्रवास आम्हाला खूप छान अनुभव देऊन गेला. तुम्हालाही असं पावसाळ्यातला बाईक राईड आवडत असेल तर हा रूट नक्की ट्राय करा. आमचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत बाय. सेफ राईड.